तुम्ही म्हटला रोज नाम घेतोय पण काही फरकच पडला महाराज। एवढं नाम घेतोय पण काहीच फरक पडला नाही। तुम्ही आम्ही नामस्मरण करतो, नाम घेत नाही याबद्दल माझं दुमत नाही, नाम घेतो आणि घ्यायलाच पाहिजे। परंतु एक नाम घेतो त्याच्या मागे 1000 काम लावतो। सहदेवाकडे गेलं तर देवा आज लहान लेकरं सुद्धा आमची लहान लेकरं आहेत, तुमची नाही बरं आमची सांगतो। सुखाचं ठेव म्हणते, त्याला सुख कशाला म्हणायचं दुःख कशाला म्हणायचं हे कळत तर नाही, तरी पण ते म्हणते सुखाचं ठेव। आणि मग एक नाम घेऊन आपण जर त्याला 1000 काम सांगत असेल तर कसं त्या नामाचा आपल्यावरती फरक पडायचा। आणि निस्वार्थ भावनेने तुम्ही ज्यावेळेस नामस्मरण करताल ना त्यावेळेस निश्चितपणाने तो देव भेटल्याशिवाय राहणार नाही। आणि त्या देवाच्या देव हा संतांच्या घरी काम धंदा करत असतो। माझ्या नाथबाबांनी काय केलं होतं, 12 वर्ष श्रीखंडेवरून पाणी वाहिलं त्या पंढरीस पांडुरंगाने। 12 वर्ष कोणाच्या घरी, नाथबाबांच्या घरी। माझ्या चोखोबाने काय केलं होतं, नामस्मरणामध्ये सतत तल्लीन असायचा, सतत मग्न असायचा नामस्मरणामध्ये। अरे स्वतःच्या बायकोचं बाळंतपण जवळ आलं, स्वतःच्या बायकोचं बाळंतपण जवळ आलं तरी बायकोनं म्हणावं अहो माझं बाळंतपण जवळ आले, मला उठता बसता येत नाही, कोणाला तरी बोलवा ना। माझी आई जवळ असते तर मी तिला बोलवलं असतो, परंतु कोणाला तरी बोलवा। सोयराबाई नाव होतं। बाळंत या शब्दाचा अर्थ असा आहे की बाळंतीण होत असताना ते बाळ तरी किंवा माता तरी किंवा त्या दोघांचा सुद्धा अंत होऊ शकतो, या शब्दाचं नाव आहे बाळंत। तिने म्हणावं कोणाला तरी बोलवा, परंतु चोखोबा सतत त्या पंढरीश पांडुरंगाच्या नामस्मरणामध्ये दंग असायचे। आणि तितक्यातून सुद्धा त्यांनी ते ऐकलं आणि कोणाला बोलू मला नाव सुचव, मला नाव लक्षात येत नाही, माझ्या पांडुरंगाशिवाय मला दुसरं काही सुचत नाही। आणि असं म्हटल्यानंतर त्या सोयरानं हे नाव सुचवलं, निर्मला बहिणीला बोलवा म्हणले। चोखोबाची बहीण होती ती, निर्मला बहिणीला बोलवा म्हटल्यानंतर चोखोबाच्या डोक्यामध्ये अचानक त्या निर्मला बहिणीची आठवण झाली आणि निघाले ते चोखोबा। मी लगेच जाऊन घेऊन येतो म्हणले। आणि रस्त्यामध्ये जात असताना पंढरीश पांडुरंगाच्या दर्शनाला एक साधू संतांचा मेळा निघाला होता, दिंडी निघाली होती। आणि दिंडी आल्यानंतर चोखोबा थोडेसे थांबले। जाता जाता साधू संतांचं दर्शन घेऊन जाऊ, साधू संतांच्या चरणावरती नतमस्तक होऊन जाऊ, त्यांना सांगू माझा नमस्कार पंढरीश पांडुरंगापर्यंत पोहोचवा, असं म्हणून थोडा वेळ थांबले। दिंडी जवळ आली, दिंडीमध्ये नामस्मरण चालू होतं। राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम हरे जय राम कृष्ण हरे राम कृष्ण सुरू होतं। चोखोबाच्या मनामध्ये आतून अंतःकरणातून सतत त्या पंढरीश पांडुरंगाचे ध्यान होऊ लागलं। त्या नामस्मरणामुळे त्यांचंही अंतःकरण भरून आलं, तेही नामस्मरण करू लागले। दिंडी जवळ आली, दिंडीमध्ये आतमध्ये प्रवेश केला आणि चोखोबांना जे काम सांगितलं होतं त्याचा विसर पडला। चोखोबा निघाले पंढरपूरला। चोखोबा पंढरपूरच्या दिशेने निघाले आणि पंढरपूरच्या दिशेने जात असताना तिकडे पंढरीश पांडुरंगाला कोण पडलं, अरे हा निघाला होता कुठं, निर्मलाला आणायला चाललाय कुठं, पंढरपूरला। इकडे माझ्याकडे येऊन काय करणार आहे, ती सोयरा तिथं दिवसात पडलेली आहे, तिचं बाळंतपण जवळ आलेले आहे।